Hello, my dear 5th standard students. Myself, Mr. Mutkule GS from Gokul Education Societies, Sri Jairambai High School, Nashik Road. In previous video, we had studied about how creatures move. In today's video, we are going to learn some activity depends on how creatures move and location games. Students, let's start. The activity depend on how creatures move. Here on page number 70, question number 4, list all the action words from the poem and add other action words to the list. याचा अर्थ कवितेतील कृती दाखवणाऱ्या शब्दांची यादी करा आणि या यादीत इतर ॲक्शन वर्ड्सची भर घाला. याचा अर्थ जे ॲक्शन वर्ड्स आपण पोयममध्ये म्हणजे त्या कवितेमध्ये बघितले तर त्या ॲक्शन वर्ड्सची आपल्याला यादी इथे करायची आहे आणि त्यात आपल्या मनाने काही ॲक्शन वर्ड्स आपल्याला टाकायचे पण आहेत. लक्षात ठेवा, हे ॲक्शन वर्ड्स म्हणजेच इंग्लिशमधील व्हर्ब्स असं आपण त्यांना म्हणतो. VERBS व्हर्ब्स म्हणजे क्रियापदे. लेट्स सी सम ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोयम. इन पोयम, in first line there is a word WALKS, walks म्हणजे चालतो किंवा चालते. आता हा एक ॲक्शन वर्ड आहे म्हणजे कृती दाखवणारा शब्द आहे. सो इट इज कॉल्ड वर्ब. काही अजून ॲक्शन वर्ड्स इथे मी दिलेले आहेत ते वाचूया. लीप, क्राउल, डाइव, last word swim, then wiggle, swing, hop, spread, dance, walk, and last one run. These are all action words from the poem. Now you should add some more words in this list so you can try. Dear students, now let's turn to question number 5 on page number 70. The question number 5 is try to make as many meaningful sentences as possible using the table below. याचा अर्थ आपल्याला खाली ग्रीन कलरमध्ये आणि ब्लॅक वर्ड्समध्ये एक टेबल दिलेला आहे. शेजारी बघा, खालील तक्त्याचा उपयोग करून सुचतील तितकी अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. म्हणजे या टेबलमध्ये दिलेल्या शब्दांच्या मदतीने आपल्याला काही मिनिंगफुल सेंटेन्सेस, याचाच अर्थ अर्थपूर्ण अशी वाक्ये तयार करायची आहेत. म्हणजे या टेबलमध्ये आपल्याला 4 कॉलम दिलेले आहेत. या 4 कॉलममधील म्हणजे एका कॉलममधील एक शब्द हा फक्त आपल्याला एका वेळेला वापरायचा आहे. मात्र वाक्य ही वेगवेगळी असली पाहिजेत. So students, see, first sentence is here. Rain falls from the sky. Now I took a first word in first column of the table, that is rain. From second column the word I took, that is false.
From third column, I took a word from, and from last column of the table, I took the words the sky. आणि मग वाक्य तयार झालंय. रेन फॉल्स फ्रॉम. ओके, बघूया नेक्स्ट सेंटेन्स. अ स्टोन रोल्स डाऊन द हिल. इथे पण मी प्रत्येक कॉलममधील एक एक शब्द घेऊन एक अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. पहिल्या कॉलममधील अ स्टोन, दुसऱ्या कॉलममधील रोल्स, तिसऱ्या कॉलममधील डाऊन आणि चौथ्या कॉलममधील द हिल. आता अशाच पद्धतीनं काही वाक्य तुम्ही बनवायची आहेत. मात्र एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक कॉलममधील एकच शब्द तुम्हाला घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कंप्लीट द फ्रेज. एका दृष्टिक्षेपात शब्द वाचा आणि शब्दगट पूर्ण करा. खाली आपल्याला 7 शब्दगट दिलेले आहेत, म्हणजे 7 फ्रेजेस तिथे दिलेले आहेत. त्या फ्रेजेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. दिस इज अ फर्स्ट फ्रेज. ॲट. वी कॅन जॉईन some new words to these phrases. It should be at the door. So complete phrase is at the door. The next phrase is near. We can join the word the garden to this phrase, and the completed phrase is near the garden. The third phrase is behind, and we can join the word a tree to this phrase, and the completed phrase is behind a tree, म्हणजे झाडाच्या मागे. आता अशाच पद्धतीनं तुम्ही उरलेल्या ज्या 4 फ्रेज आहेत त्याच्यापैकी इन फ्रंट ऑफ, another one on the left of, next one on the right of, and the last one is next to, या उरलेल्या 4 फ्रेजेस कंप्लीट करावयाच्या आहेत. डिअर स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट आवर नेक्स्ट लेसन, दॅट इज लोकेशन गेम्स, म्हणजे ठिकाणांशी संबंधित खेळ. लिसन केअरफुली अँड ॲन्सर, म्हणजे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तरं द्या. स्टुडंट, सी द पिक्चर. वन गर्ल इज स्टँडिंग देअर अँड शी इज आस्किंग अ क्वेश्चन टू अदर स्टुडंट्स, दॅट इज वेअर आर यू अँड देअर इज डॅश डॅश. म्हणजे ती प्रश्न विचारते की तू कुठे आहेस, आणि ते जे काही टिंबटिंब दिसत आहेत त्याच्या ठिकाणी आपल्याला एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर आर यू प्रमोद. द ॲन्सर विल बी, तिथे बघा 4 ठिकाणी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. अँड सम गर्ल्स रेझिंग देअर हँड्स. सो आपण असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं काय असू शकतात. आय ॲम हिअर नियर द विंडो. लेफ्ट साईडला बघा, तिथे एक मुलगी तिचा हात वर करते आणि तिथे वरती लिहिले पहा, आय ॲम हिअर नियर द विंडो. म्हणजे ती म्हणते मी इथे आहे विंडोच्या जवळ. म्हणजे शब्द आहे मुख्य नियर. आय ॲम हिअर नियर द विंडो म्हणजे मी खिडकीच्या जवळ आहे. अजून उत्तर आपल्याला सांगता येतील. आय ॲम behind you near the blackboard. Now a girl is standing near the blackboard with teacher. See it? She gives an answer, I am behind you. म्हणजे मी तुझ्या मागे आहे. Behind म्हणजे मागे. Near the blackboard
आय एम बिहाइंड यू बट आय एम नियर द ब्लॅकबोर्ड, म्हणजे मी ब्लॅकबोर्डच्या जवळ आहे असं तिला सांगायचं आहे. पुढे हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. समोर बसलेली एक मुलगी उत्तर देते, हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. येथे राईट इन फ्रंट ऑफ यू म्हणजे इथे तुझ्या बरोबर समोर मी बसलेली आहे. द आन्सर कुड बी हिअर ऑन द राईट ऑफ सविता. सगळ्यात उजव्या बाजूच्या रांगेमध्ये बसलेली एक मुलगी हात वर करताना आपल्याला चित्रात दिसते. अँड शी सेड हिअर ऑन द राईट ऑफ सविता. इथे मी सविताच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला बसलेली आहे. आता या एक्झाम्पल्सवरनं तुम्हाला त्या शब्दांचे अर्थही लक्षात घ्यायचे आहेत आणि ते शब्दांचे अर्थ लक्षात आल्यावर तुम्हाला त्या शब्दांचा वापर तुमच्या वाक्यांमध्ये करून बघायचा आहे. द आन्सर कुड बी हिअर सेकंड लाईन सेकंड बेंच. एक मुलगी 2 नंबरच्या रांगेमध्ये बोट वर करते आणि ती म्हणते हिअर येथे सेकंड लाईन सेकंड बेंच म्हणजे मी दुसऱ्या रांगेत दुसऱ्या बेंचवर बसलेली आहे. अजून एक उत्तर बघा, हाय आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार. अ बॉय सेज हाय आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार म्हणजे मी केदारच्या लेफ्ट बाजूला बसलेलो आहे म्हणजे डाव्या बाजूला बसलेलो आहे. आणि शेवटचं उत्तर असू शकतं आय एम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच. आय एम ॲट द बॅक म्हणजे मी इथे मागे बसलेलो आहे अँड ऑन द लास्ट बेंच आणि शेवटच्या बाकावर मी बसलेलो आहे. अशा पद्धतीनं वेअर आर यू या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या चित्राच्या माध्यमातून देता येतील. आता मी तुम्हाला या चित्रामध्ये असणारे काही जे शब्द आहेत की जे लोकेशन दाखवतात अशा शब्दांचे अर्थ इथे सांगतो. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पहिला लोकेशन वर्ड आहे बिहाइंड. BEHIND बिहाइंड म्हणजे च्या मागे म्हणजे कुठल्याही वस्तूच्या मागे. सेकंड वर्ड नियर NEAR नियर म्हणजे च्या जवळ. नेक्स्ट वन इन फ्रंट ऑफ INFRONT फ्रंट अँड ऑफ म्हणजे च्या समोर. या 3 शब्दांनंतर पुढील शब्द आहेत राईट ऑफ RIGHTOF राईट ऑफ म्हणजे च्या उजवीकडे. लेफ्ट ऑफ LEFTOF म्हणजे च्या डावीकडे. अँड लास्ट LAST लास्ट म्हणजे शेवटी. आता या सर्व शब्दांचे अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि इथे आपली ॲक्टिव्हिटी आणि लोकेशन गेम्स हा पाठ संपलेला आहे. पुढील व्हिडिओ बघत रहा. बाय बाय.